जय श्रीकृष्ण मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत भाग्यांक म्हणजे ज्याला डेस्टिनी नंबर सुद्धा म्हटलं जातं. डेस्टिनी शब्दातच अर्थ दडला आहे दिशा. तुमच्या आयुष्यातली योग्य दिशा ठरवण्याचं काम आपण भाग्यांकावरनं ठरवू शकतो. तुमची बलस्थानं आणि तुमचे निगेटिव्ह पॉइंट्स हे सुद्धा आपण भाग्यांकावरनं ओळखू शकतो. करिअर चॉईस करायला, करिअरची दिशा ठरवण्यासाठी भाग्यांक हा उपयोगी ठरतो. करिअर चॉईस तुम्हाला फ्युचर बद्दल एखादा डिसिजन घ्यायचा आहे, तर फ्युचर बद्दल एखादा डिसिजन घेणं भाग्यांक मदत करतो. ॲज वेल तुमच्या लाईफ पार्टनरचा चॉईस करताना सुद्धा डेस्टिनी नंबर हा खूप महत्त्वाचा ठरतो. याला कंडक्टर नंबर असं सुद्धा म्हटलं जातं. आधीच्या व्हिडिओत आपण मुलांक बद्दल शिकलो. मुलांक आणि भाग्यांक हे खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात ज्योतिषामध्ये. मुलांक आणि भाग्यांक याच्या मदतीने आपण खूप साऱ्या गोष्टींचा उलगडा करू शकतो. मुलांक आणि भाग्यांकाच्या साहाय्याने आपण व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये ओळखू शकतो. त्या व्यक्तिमत्वानुसार त्याला सुटेबल आपले चॉईस फ्रेंडली नंबर्स, एनिमी नंबर्स हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्याला लाईफमध्ये येणारे प्रॉब्लेम्स हे याची शक्यता आधीच दर्शवू शकतो आणि येणाऱ्या प्रॉब्लेम्स मधून मार्ग कसा काढायचा हे सुद्धा आपण शोधू शकतो. भाग्यांक हा एक तुम्हाला दिशादर्शक ठरतो. भाग्यांक कसा काढायचा? भाग्यांक कसा काढायचा? भाग्यांक हा तुमच्या डेट ऑफ बर्थ जी असते तिचं टोटल कम्प्लीट डेट ऑफ बर्थ मधले म्हणजे डेट, मंथ आणि इयर या तिघांचंही टोटल मिळून जी संख्या येते त्याची परत फायनली एक अंकी संख्या जी टोटल येईल तो तुमचा भाग्यांक असतो. पण फॉर एक्झाम्पल आपण आजच्या डेटचा भाग्यांक काढूया. आजची डेट आहे 12 ऑगस्ट 2025. तर 12 म्हणजे 1+2 3. आजचा मुलांक आहे 3. पर्सनॅलिटी नंबर आहे 3. तर आपण भाग्यांक काढूया. 12/8/2025. 12ची बेरीज येते 1+2 3. 8चे 8 येतात. त्यानंतर 2025ची बेरीज येते 9. तर आपण टोटल याची करायला गेलो तर 3 + 8 + 9. 3 + 8 + 9. 3 + 8 11, 11 + 9 20. 20चं परत 2 + 0 2. म्हणजे आज 12 ऑगस्ट 2025 रोजी जन्मलेल्या बाळांचा मुलांक असेल 3 आणि त्यांचा भाग्यांक म्हणजेच डेस्टिनी नंबर असेल 2. तर इतकं सोपं आहे भाग्यांक कॅल्क्युलेट करणं. तर चला तर मग लवकरात लवकर तुमचा भाग्यांक कॅल्क्युलेट करा. कमेंट बॉक्समध्ये मला तुमचा भाग्यांक काय जरूर सांगा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 9 नंबर भाग्यांक आणि मुलांक याबद्दल डिटेल्स जाणून घेणारच आहोत. तोवर सकारात्मक दिशेने परमेश्वराचं नाव घेत आयुष्याची वाटचाल अशीच चालत राहा. राधे राधे.